नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अगदी सुरीने कट करता येईल आणि त्याच्या वड्या करता येईल इतके घट्टसर आणि मलाईदार दही जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचे असेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे. आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे दह्यापासून पदार्थ बनवतच असतो. मग त्यासाठी वेगळे विकतचे दही का आणायचे? जर आपण असे हे घट्टसर आणि मलाईदार दही घरच्या घरी बनवू शकत असू तर बऱ्याच जणांना असे हे घरी दही बनवायचे असते, पण दही हे व्यवस्थित सेट होत नाही किंवा दह्याला पाणी सुटते. तर अशा या काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. आता सर्वात आधी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचे आहे. म्हणजे यामध्ये आपण जे दूध गरम करणार असू तर ते कढईला खाली टाकणार नाही. यामध्ये मी 2 कप एवढे दूध घेतलेले आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला हे दूध अगदी व्यवस्थित असे गरम करायचे आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करणार आहोत. तर इथे मी एक पसरट भांडे घेतलेले आहे. दही लावण्यासाठी शक्यतो पसरट भांड्याचाच वापर करायचा. त्यानंतर आता आपण इथे घेतलेले आहे 1 चमचा दही, म्हणजे आता आपल्याला याला विरजण लावायचे आहे. त्यासाठी आता हे जे दही आहे तर ते मी ह्या भांड्याला सर्व बाजूने व्यवस्थित असे पसरवून घेणार आहे. आता आपल्याला हे जे विरजण घ्यायचे आहे तर ते खूप जास्त आंबट घ्यायचे नाही, कारण की जर आपण अशा विरजणाचा वापर इथे केला तर अशा वेळेस तयार होणारे दहीसुद्धा आंबट तयार होईल. त्यामुळे आपल्याला दह्यासाठी जे विरजण घेतो तर ती घेताना ही काळजी घ्यायची आहे. आता चमच्याने मी भांड्याला सर्व बाजूने हे जे दही आहे तर ते पसरवून घेतलेले आहे. अगदी आपल्याला खूप जास्त दह्याचा इथे वापर करायचा नाही. अर्धा ते 1 चमचा दही अगदी पुरेसे आहे. आणि हे बघा, आपले हे भांडे इथे तयार झालेले आहे. दुसऱ्या बाजूला दूध हे छान असे गरम झालेले आहे. आता इथे मी जे दूध वापरलेले आहे तर ते मी अगोदर गरम केलेले होते, त्यावरची साईसुद्धा काढून घेतलेली होते. असे हे दूध इथे मी वापरते आहे. पण जर तुम्ही इथे निरसं दूध वापरणार असाल तर तुम्हाला पुढची स्टेप करण्याची गरज नाही. आता हे जे दूध आहे तर ते व्यवस्थित गरम झालेले आहे. पण मी आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करणार आहे आणि एखादा मिनिटभर हे दूध असेच उकळू देणार आहे. आता बऱ्याचदा दह्याला पाणी सुटते, तर त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दुधामध्ये जर भरपूर प्रमाणात पाणी असेल तर अशा वेळेस दही हे व्यवस्थित लागत नाही आणि मग अशा या दह्याला पाणी सुटते. आता मी हे दूध हलकेसे घट्टसर करून घेणार आहे, अगदी 1 ते 2 मिनिटासाठी. खूप जास्त दूध आपल्याला इथे आटवण्याची गरज नाही. बऱ्याचदा आपण दिवसभर वापरलेले दुधातले शिल्लक राहिलेले दुधाचेच दही लावतो, त्यामुळे आपल्याला अशा वेळेस ही प्रोसेस करणे गरजेचे आहे. पण जर तुम्ही अगदी निरसं दूध आणणार असाल आणि पहिल्यांदाच तापवून लगेचच त्या दुधाचे दही लावणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिट हे दूध उकळण्याची गरज नाही, कारण की मूळतः त्यामध्ये फॅट असते, त्यामुळे ते दूध बऱ्याच प्रमाणात घट्ट असते. आता इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी चमच्याने हलवून घेतलेले आहे पुन्हा दूध आणि त्याला उकळी येऊ दिलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पूर्णपणे छान हे दूध आपल्याला वरती येऊ द्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने हे दूध पूर्णपणे गरम झाल्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे दूध थंड होऊ द्यायचे आहे. पण आपल्याला हे दूध पूर्णपणे अगदी थंड करून घ्यायचे नाही, तर ते कितपत थंड करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने आता मी हे चमच्याने हलवून दूध हे थंड करणार आहे. यूट्यूबवर आपण बरेच व्हिडिओ बघतो की ज्यामध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये दही कसे लावायचे हे दाखवले जाते. मग त्यामध्ये काही जण 15 मिनिटात तर काही जण 1 तास 2 तासात दही कसे लावायचे ते दाखवतात. पण आयुर्वेदानुसार असे सांगितले जाते की रात्रीच्या वेळेस आपण जे दही लावतो तर ते अतिशय पौष्टिक असते आणि अशा पद्धतीनेच दही हे लावले जाते. इथे तुम्ही बघत आहात की मी वारंवार दुधामध्ये बोट घालून बघत आहे, कारण की जर दूध खूप जास्त कडकडीत गरम असेल आणि अशा दुधाचे जर आपण दही लावले तर अशा वेळेस सुद्धा दह्याला पाणी सुटू शकते. आता आपल्याला दूध कितपत गरम पाहिजे आहे तर आपण 1 मिनिटभर या दुधामध्ये असाच बोट ठेवू शकतो आणि तरीही चटका लागणार नाही, इथपर्यंतच आपल्याला हे दूध गरम हवे आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात मी दुधामध्ये बोट घातलेला आहे आणि बोटाला चटका लागला नाही, पण हे दूध गरम आहे. अशा पद्धतीचे दूध आपल्याला लगेचच दह्यासाठी वापरायचे आहे. जर तुम्ही उन्हाळ्याऐवजी हिवाळ्यात जर दही लावत असाल तर दूध आपल्याला आत्ता जे आपण दूध घेतले त्यापेक्षा थोडेसे असे गरम घ्यायचे आहे. आता इथे मी स्टीलच्या भांड्याचा वापर केला आहे, पण त्याऐवजी तुम्ही इथे काचीच्या मातीच्या भांड्याचा वापरसुद्धा करू शकतात. आणि त्यानंतर चमच्याने हलक्या हाताने हे दूध आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि यावर घट्टसर झाकण ठेवायचे आहे आणि त्यावर वजन ठेवायचे आहे. महत्त्वाची टीप म्हणजे मध्ये आधी आपल्याला अजिबात हे भांडे उघडून बघायचे नाही.
आपल्याला आता हे संध्याकाळी लावलेले जे दही आहे तर ते अगदी सकाळी उठून बघायचे आहे. उन्हाळ्यात दही लावतो आहे त्यामुळे इथे मी किचन ओट्यावरच हे भांडे ठेवलेले आहे. पण जर तुम्ही हिवाळ्यात दही लावत असाल तर अशा वेळेस तुम्हाला एखाद्या उबदार जागी हे भांडे ठेवायचे आहे, जसे की ओव्हनमध्ये किंवा एखाद्या पातेल्याखाली झाकून ठेवायचे आहे. आता सकाळी उठून इथे आपण बघूयात की आपले दही कसे तयार झाले. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी किचन ओट्यावर हे भांडे मी ठेवलेले होते. कुठेही हे उबदार ठिकाणी वगैरे काही ठेवले नाही, कारण की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि तरीसुद्धा अगदी व्यवस्थित हे दही सेट झालेले आहे. अगदी आपण सुरीने सुद्धा हे दही कट करू शकतो. इतके छान हे दही इथे तयार झालेले आहे आणि या दह्याला पाणी वगैरे सुद्धा सुटलेले नाही. अशा पद्धतीने सकाळी तयार झालेले हे दही अजून जास्त आंबट होऊ नये यासाठी लगेचच आपल्याला सकाळी उठून हे दही फ्रीजमध्ये लावायचे आहे, म्हणजे यामधला आंबटपणा वाढणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा ह्या दह्याच्या वड्या या तयार झालेल्या आहे. जसे हे दही दिसायला सुंदर दिसते आहे तसेच ते पौष्टिक आणि अगदी चविष्ट तयार झालेले आहे. या दह्यापासून तुम्ही कोशिंबीर, लस्सी, ताक असे वेगवेगळे पदार्थ तयार करून नक्कीच खाऊ शकता. मग विकतचे भेसळयुक्त दही वापरण्यापेक्षा घरातले अगदी पौष्टिक त्याचबरोबर शुद्धतेचे दही तयार करा आणि घरच्या घरी वेगवेगळे पदार्थ तयार करून नक्कीच खा. आणि हो, मी दिलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुम्हीसुद्धा असे हे घट्टसर मलाईदार दही घरच्या घरी बनवू शकाल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही तयार केलेले दही कसे वाटले हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.